सर्वांचं मनापासून धन्यवाद. जाऊया मॅचकडे, जिथे दोन उरणचे दमदार संघ एकमेकांसमोर आज या मिनी वानखेडे वलप मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला असेल बॅटिंग करत असताना महागणपती चिरनेर संघ आणि त्यांच्या बरोबरीने ग्रीष्मा 11 मोठीजी संघ. फिल्डिंग पहिलाच बॉल, बॉलिंग ट्रॅकवरती धनेश कांबोडकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या चेंडूवरती इथे सिंगल काढली आहे आणि बॅटिंगसाठी फलंदाज ऋषी नारिंगीकर आणि साहिल चव्हाण ही जोडी मैदानामध्ये आहे. ऋषीने मॅचच्या मागमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. पाहुण्यांचं प्रस्थान होत असताना पाहायला मिळते. अंतिम सत्र, अंतिम मॅच पाहायला मिळते इथे मैदानावरती 4 ओव्हरची. पुढील बॉल, या बॉलवरती कनेक्शन झालं नाही, पायावरती बॉल आदललाय. साहिल आणि ऋषी जोडी मैदानावरती आहे. साहिलने सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली आहे. त्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. धनेशच्या माध्यमातून पुढील बॉल फेकला जातोय. धनेश कामोडकर आपल्याला पाहायला मिळतोय. काय मॅच जिंकली मागची, अगदी अतिरथीची मॅच झाली. शेवटच्या क्षणाला वाटलं नव्हतं की एवढा स्कोर मात्र या ठिकाणी चेस केला जाईल. फुल टॉस बॉल, त्यावरती हा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. ऑन साईडला आल्यात 4 धावा. स्वतःचं खातं खुलं केलं. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती मात्र 5 धावसंख्येवर. पुढच्या बॉलवरती इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि याही बॉलवरती इथे सिंगल आली लेगबाच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सर्कल, धावसंख्या 6 वरती. आणि सुपर 12च्या मॅच उद्या आपण पाहू शकाल. पहिली मॅच क गटमध्ये श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ आणि त्याच्या विरोधात खेळेल जय हनुमान उसरली संघ. ही पहिली मॅच असेल सी गटमधली. डी गटमधली पहिली मॅच होईल भोलेनाथ आवरे विपक्ष परी 11 साई स्पोर्ट तोंडरे. याच्यामध्ये दुसरी मॅच खेळली जाईल. पहिली मॅच बरोबर आपल्याला 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. 4:30 वाजता मॅच सुरू होईल. पुढचाच बॉलवरती इथे मात्र इनसाइड आउटचा फटका. बॉल चालाय स्टक ओव्हरला, मिळतील 4 धावा. आणि तिसरी मॅच असेल ए गटमधली. स्वर्गीय कुमारी जीवा 11 RMS के मुरबी विरोधात या संघामधील विजेता संघ. म्हणजे तिसरी मॅच आम्हाला खेळायची आहे उद्या. पुढच्या बॉलवरती स्ट्रॉंग झोन मानला जातो ऑन साईडला. तिथे हा बॉल टोलवला आहे. डीप स्क्वेअर लेगला बॉल चालला, सीमारेषा बाहेर आलाय. दमदार फटका, षटकार. आणि चौथी मॅच असेल पहा VRCC पेंदर विपक्ष प्रियांश 11 देवीचा पाडा. ही सुपर 6 मधली मॅच असेल. त्यानंतर ग्रुप सी मधला विनर संघ विपक्ष ग्रुप डी मधला विनर संघ. आणि 6वी मॅच अनन्य 11 गावदेव बुर्दुल विपक्ष ग्रुप ए मधला विनर संघ. अशा प्रकारच्या मॅचेस असतील. त्याचे लॉट्स आपल्याला सकाळी पाहायला मिळतीलच. आणि त्याचबरोबर एक जरुरी अनाउन्समेंट, सुपर 6च्या धावा फक्त ॲड केल्या जातील, त्या मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी. याची आपण दक्षता घ्या. टोटल 4 मॅचच्या आपल्या धावा ॲड केल्या जातील सिरीजसाठी. याची सर्व संघाने विनंती या ठिकाणी असणार आहे आणि तीच या ठिकाणी आपण नोंद करून घ्यायची आहे. दीप आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावसंख्येचं योगदान. बिनगडी बाद, कोणताही गडी बाद न होता दोन्ही संघ एकमेकांसमोर दाखल झालेले आहेत. उरण विभागामध्ये दमदार खेळ राहिलेल्या संघांचा आज वलपच्या वानखेडे मिनी वानखेडे मैदानावरती आज खेळ त्याचा पाहायला मिळतो आहे. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठलेल्या आहेत. त्यामध्ये
एक चौकार, दोन चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला आहे. पहिलं षटक फेकलं धनेश कामोडकरने, त्यानंतर मात्र दीप पाटील आलेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये मॅच जिंकत असताना आपण पाहिला हा संघ. आणि दुसऱ्या बाजूने राहणार टीमला पराभूत केलं बलाढ्य असं राहणार टीमला चिरनेर संघाने फार कमी धावसंख्येमध्ये रोखलं. त्यानंतर थोडा संघर्ष करीत ती मॅच मात्र जिंकली आहे चिरनेर संघाने. सिंगल आली पहिल्या बॉलवरती, त्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. अंतिम सत्र चालू आहे आता आपण पाहतोय. इथे मात्र ही शेवटची मॅच आजच्या रात्रीमध्ये 5:15 वाजता बरोबर मॅच स्टार्ट झाल्या आणि त्यानंतर मात्र 11 वाजता बरोबर मॅच आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय शेवटची मॅच सुरू झालेली आहे. अगदी आपण पाहिलं 12च्या आतमध्ये मॅच प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्रीमध्ये समाप्त झालेली आहे. सुनियोजित नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण आयोजन करणं सोपं आहे, मात्र नियोजन करणं तेवढंच कठीण काम या श्री गणेश वल्लभ संघाकडून आपण शिकलं पाहिजे. कारण मॅच डे नाईट का ठेवलेले आहेत, कारण याचं काम तेवढं आणि तो उद्देश तेवढा महत्त्वाचा आहे. कारण या स्पर्धेसाठी जोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मात्र पुढील दिवसासाठी कामासाठी वेळ मिळावा, थकवा कमी जाणवावा आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी फर्स्ट ड्युटीसाठी सुद्धा प्रत्येक खेळाडूला जाता यावं या उद्देशाने ही मॅच आणि ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि येणाऱ्या कालामध्ये हाच फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळू शकेल. प्रत्येक स्पर्धेमध्ये डे नाईट 5 वाजता मॅच सुरू आणि 12च्या आतमध्ये मॅच संपल्या तर मात्र भरपूर सारा वेळ आपल्याला आराम मिळत असतो आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा भरपूर वेळ मिळत असतो. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे, उंची गाठली, अंतर गाठता आलं नाही. डाऊन द कॅच फिल्डर आलाय तिथे, झेल टिपला जातोय. अंकेश कामोटकरने हा झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना ऋषी मैदानातून बाहेर. विशेष आपण उद्यासाठी पहिल्या 2 मॅचसाठी आपण पाहूया. सी गटमध्ये मॅच आपण श्रीयान 11 श्री गणेश मोरबे विपक्ष जय हनुमान उसरली या संघांसाठी कॉल असेल 4 वाजता उद्या रिपोर्टिंग करायचे आपण. आणि डी गटमधली दुसरी मॅच असेल भोलेनाथ आवरे विपक्ष परी 11 साई स्पोर्ट तोंडरे या संघांना पहिल्या 2 मॅचसाठी 4 वाजता आणि 5 वाजता अशा प्रकारे अनुक्रमे आपण रिपोर्टिंग करायची आहे. ही विनंती असेल दोन्ही संघांना. कारण उद्याचा दिवस अंतिम दिवस आहे आणि भरपूर वेळ लागू शकतोय आणि त्याचमुळे उद्यासुद्धा 12-1च्या आतमध्ये पूर्ण स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे. याच उद्देशाने आपण ही स्पर्धा इथे मात्र या ठिकाणी संपन्न करतोय. आणि तिसऱ्या मॅचमध्ये आपण मुरबी संघासमोर यातील विजेता संघाला पाहणार आहोत. जो विजेता होईल तो तिसरी मॅच खेळण्यासाठी उपस्थित राहिला उद्या बरोबर 5:30-6 वाजता. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी आता डिलेर होत असताना पाहायला मिळाला आणि त्यावरती मात्र कुठल्या प्रकारचा फटका खेळता आला नाही फलंदाजाला. धावसंख्या रोखली गेले. 18 वरती नवीन फलंदाज आलेला आहे विवेक हातनोलकर, ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. गोलंदाजी फलंदाजीमध्ये जबरदस्त कार्य होतं आणि त्यानेच मात्र मॅन ऑफ द मॅच घेतली होती. पुढील बॉल फेकला जातोय गोलंदाज दीप पाटीलचा. विवेकचा फटका चांगला आहे, जेवढी लांबी मात्र उंची आली आहे लांबी राखता आली नाही. फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाला. 18 वरती लागलेला टीम चिरनेरला दुसरा धक्का. परेश परदेशी न्यू बॅट्समन फलंदाज क्रमांक 4 वरती आपल्याला 2 फलंदाज बाद झाले. धावसंघाची धावसंख्या 18 वरती आहे. 4 वरची मॅच जरूर आहे, मात्र मॅचमध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी झाली कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या, त्यानंतर 5 बॉलवरती फक्त 2 धावा आले, 2 गडी बाद केलेत. ही परिस्थिती राहिली आहे टीमची. आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर मोठीजी संघ मात्र या ठिकाणी आता चांगलं कार्य करत असताना आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत, 2 गडी बाद केलेले आहेत. दीप पाटीलचे आपण गोलंदाजी आपण पाहतोय. ग्रीष्मा 11 मोठीजी संघ आणि दुसऱ्या बाजूने महागणपती चिरनेर संघ थोडासा दबावामध्ये आला आता मॅचमध्ये. शेवटचा षटकातला अंतिम बॉल शिल्लक. नवीन फलंदाज काय करणार आणि याही बॉलवरती बीट करत असताना
इथून मात्र षटक समाप्त जरूर झालंय आणि या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 2च धावा आणि 2 गडी बाद केले दीप पाटीलने. मोठी जीव संघ मात्र आता थोडासा मॅचमध्ये इन होत असताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 16 आल्या, या षटकामध्ये आल्या फक्त 2 धावा. नऊच्या सरासरीने आता धावा घेतल्या गेलेल्या आहेत. पहिल्या 16च्या सरासरी होत्या, त्या 9च्या सरासरीने आल्या. कधी चिरनेर संघ अग्रेसर असतो तर कधी मोठी जीव संघ. गोलंदाजीला आलेत गोलंदाज हर्ष भोपी पाहायला मिळू शकेल. शेवटच्या क्षणामध्ये बॅटिंगसाठी तो मागच्या मॅचमध्ये उतरला होता. अक्षय पाटीलने दमदार फलंदाजी केली आणि मोठी जीव संघाने या वर्षीचा सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेलं नांदगाव संघाला त्यांनी पराभूत केलं. अगदी मॅचमध्ये उलटफेर फार पाहिले आपण त्या मॅचमध्ये. कधी वाटलं होतं की नांदगाव संघ जिंकेल तर कधी मोठी जीव संघ. मात्र मोठी जीव संघाने शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि नांदगाव संघाला पराभूत कर देते येऊन ठेपला चिरनेर संघासमोर. त्याला स्पीडअप करा, बेल भरपूर आहे आपल्याकडे, मात्र तरीसुद्धा मॅचचा रिदम तोडू नका, कारण ऑनलाईन प्रेक्षक पाहतायत. इथे खरं तर उरण संघाची मॅच चालू असताना सुद्धा प्रेक्षक किती जोडले गेलेत पहा मैदानावरती. मैदानावरती प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत, एन्जॉय करतायत मॅच, त्यांचं मनापासून आभार. पुढील बॉलवरती चांगला स्ट्रोक इनसाइड आउटचा बॉल चालला आहे सीमारेषे लगत लॉंगऑफच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू फेकी केली आणि विशेष आपल्याला पाहायला मिळतं जिथे बेल जास्त असतो ना तिथे मात्र प्रेक्षक सुद्धा उपस्थित असतात, कारण रात्रीची 11:15 वाजलेत. आम्ही सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वर्षी कॉमेंट्री करत असताना कोणाला ते सरसुद्धा असतील की जिथे मात्र या ठिकाणी स्पर्धा अगदी 1-1:30च्या नंतर प्रेक्षक वर्ग जास्त पाहायला मिळत नाही. अगदी कॉमेंटेटर असतो, स्कोरर, लाईव्ह मेंबर आणि त्याचबरोबर काही आयोजक आणि खेळाडू एवढेच सारे असतात मॅच पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये 12-1 पर्यंत प्रेक्षक उपस्थित असतात आणि त्याचमुळे खेळाडूंना सुद्धा एक वेगळं प्रोत्साहन मिळत असतं आणि तेच कार्य आज बोलणेशेठ पाटील, राजूशेठ पाटील आणि श्री गणेश वल्लभ संघाने या ठिकाणी योग्यपणे या ठिकाणी साधला आहे. पुढचा बॉलवरती स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही. पुन्हा एकदा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत इथे सिंगल पूर्ण झाली धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना गेली ती मात्र 20 धावसंख्येवरती. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. पहा योगेश मडवी सुद्धा आपण पाहतो 11:15 वाजता घरी चाललेत मॅच करून, किती आनंद आहे. कॉमेंटेटर असेल, लाईव्ह टेक्निकल मेंबर असतील, त्याचबरोबर स्कोरर, यांना 11-12 वाजता जायला मिळालं ना तर वेगळा आनंद चेहऱ्यावर असतो त्यांच्या. नाहीतर थकलेले चेहरे रात्री 2-3 वाजतात कधी कधी. थँक्यू आदित्य. पुढच्या बॉलवरती बॅटची कडा घेऊन इथे मात्र दोन्ही पॅस पण एका दिशेने होते, फिल्डरने पाहिले नाही तिथे आणि मात्र इथे बचावला खरं तर फलंदाज. धाव जरूर आली नाही, मात्र धावबाद होण्याचा धोका उद्भवला होता तिथे. धावफलक रोखला 20 धावसंख्येवरती. 2 षटका आणि 3 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. वल्लभ संघाचे सर्व ज्युनियर खेळाडू मजा मस्ती करतायत, एन्जॉय करतायत टुर्नामेंट. उद्याची अंतिम रात्र आहे त्यांच्यासाठी, परंतु संघ चांगला फॉर्ममध्ये आला यावर्षी. बंटी काडेकरने घेतलेली गाडी, त्यानंतर आदईच्या मैदानावर द्वितीय क्रमांक. पुढच्या बॉलवरती बरोबर मिडल ऑफ द बॅट जरूर आलाय, उंची अधिक आहे, अंतर नाहीये. अजून एक झेल टिपला गेला तिथे. आकेश कामोडकर होते आणि झेल टिपत असताना आकेशने मला वाटतं दुसरा झेल टिपलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फलंदाज झालाय बाद. पहा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल बरोबर मिडल आला होता, मात्र ताकदीचा थोडासा कमी वापर झाला. उंची जास्त गाठली, अंतर गाठता आला नाही आणि अंकेश कामतकरने टिपलेला झेलमध्ये इथे मात्र फलंदाज बाद झालाय, तो मात्र साहिल चव्हाण. बराच वेळपासून मैदानावर होता, एक चौकार षटकार तरी लगावलाय, मात्र 7 बॉलमध्ये त्याने धावा केल्या, त्या मात्र 13 धावा आणि संघ थोडासा अडचणीमध्ये असताना तो बाद झालाय. राकेश पुंडेकर आलेले आहेत. धावसंख्या 20 वरती रोखली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा,
त्यानंतर 2 षटकं आणि 4 बॉल झालेले आहेत. अजूनही 20 वरती स्कोअर कार्ड थांबून राहिला आहे. फक्त 4 धाबा 10 बॉलमध्ये आलेल्या आहेत. ही परिस्थिती आणि ही गोलंदाजीचा दर्जा राहिला आहे टीमचा. पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट खेळायचं होतं, चेंडू समजू शकला नाही. यॉर्कर लेनचा बॉल फेकला. गोलंदाज हर्ष भोपीने लाजवाब गोलंदाजी. 2 दर्जेदार संघामध्ये मॅच पाहायला मिळते. उरण विभागामध्ये कोण बेस्ट आहे सांगण्यासाठी चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. उरण विभागामध्ये खूप दर्जेदार खेळाडू पाहिलेले आहेत. विश्वजित ठाकूर असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने बिंदने संघाचे सुद्धा खेळाडू भरपूर फॉर्ममध्ये असताना पाहिलेत. मात्र चिरडेर आणि मोठी जुई संघाचे खेळाडू कुठे कमी नाही सांगताना इथे मात्र हा चेंडू खेचलाय. अजून एक झेल टिपला जातोय जितेश भोईरच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का लागला टीमला, चिरडेर संघाला. मॅच अगदी आपण पाहिली ना तर टीम मोठी जुई संघाच्या बाजूने थोडीशी वळलेली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाबा असताना सुद्धा त्याने हार मानली नाही. लगेचच मात्र दीप पाटीलने टाकलेलं षटक आणि त्यानंतर हर्ष भोपीने टाकलेलं षटक. नवीन फलंदाज आर्यन नारंगीकर चाललेला आहे मैदानामध्ये. आता 7 द्यावी लागेल. 7 बरोबर धावाही करायला लागतील, कारण 3 षटकं आता समाप्त झालेल्या आहेत. आता एका षटकाचा मारा राहिला. फक्त 6 चेंडू आपल्याकडे आहेत. त्यामध्ये किमान आपल्याला इथे 15 धावा तरी कराव्या लागतील, कारण आपली गोलंदाजी खूप चांगली आहे. हे आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलेली आहे. मात्र त्या 15 धावा येतील का या षटकामध्ये? नवीन गोलंदाज बंटी कामोडकर पाहायला मिळू शकेल. नावामध्ये कामोडकर आहे म्हटलं तर कामोडकरांसारखीच त्यांची या ठिकाणी केली पाहिलेली आहे आतापर्यंत. बंटीचं पुढील षटक, शेवटचं षटक. डावखुऱ्या हाताने ओव्हर द विकेट मारा केला जातो. अधिकच्या या ठिकाणी वळण घेतलेला बॉल, त्यावरती मात्र फलंदाजाला बीट करत असताना अगदीच आपलं पाहतो फलंदाज परेश परदेशी. तिसरा बॉल खेळलाय, एकच धाव करता आली त्याला. 2 बॉल डॉट खेळलेला आहे. भरपूर परिश्रम, भरपूर मेहनत. 20 धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर स्कोअर कार्ड धावा आल्या असता ही परिस्थिती राहिलेली आहे. धावबादचा धोका होऊ शकला असता. मात्र नवीन फलंदाज आर्यनला मात्र स्ट्राईक मिळाली. पहिला डॉट आलेला आहे, तिथे धाव आली नाही. परेश नाही. आणि आता मात्र सिंगल काढलेले आहे. चेंडू झालेले आहेत 2. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मॅचमध्ये. 17 मध्ये 21 धावा धावपलकावरती लागल्याच, मात्र त्यामध्ये किती धावा ऍड केल्या जातील? फायटिंग टोटल उभी करावीच लागेल इथे जर आपल्याला मॅच चांगली पाहायची असेल. चांगली मॅच तर मॅच चिरनेर संघाला टफ फाईट द्यायची असेल तर पुढील 4 बॉलवरती धाबत संख्या येण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि इथून मात्र अजून एक धक्का लागला. जिथे धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय तिथून मात्र वारंवार फलंदाज बाद होत आहेत. सुजल फोपेकर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज जात असताना. धाबत संख्या 21 वरती अगदी रोखली गेली आहे. चिरनेरचा संघ आपण खेळताना पाहायला मिळतोय. आमचे मनीष चिर्लेकर स्कोरर मित्र, त्यांचा हा संघ आपण पाहतोय. भरपूर मोठे गाव आहे, भरपूर संघ या गावामध्ये आहेत. मात्र महागणपतीचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे. येणारे 3 बॉल त्यांच्यासाठी कशा प्रकारचे असतील त्यावरती अवलंबून असणार आहे. पुढील 17 मध्ये टोटल किती चेस करावी लागेल मोठी जुई संघाला. मात्र गोलंदाजीमध्ये बंटी गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी. पुढील बॉल इथून मात्र पायावर दौर मला वाटतं त्यावरती थोडंसं अपील होताना पाहायला मिळालं. येस, लेग बायचा इशारा आला. 1 धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 22 धावा लागल्या. अच्छा, अंतिम खरं तर अंतिमच रात्री आहे. उद्या अंतिम रात्र म्हणजे फायनल डे आहे. मात्र साखलीमधली ही शेवटची रात्र, जिथून मात्र 12 मध्ये संघ दाखल होतील, 6 मध्ये संघ दाखवण्याची रात्र आहे. त्यामध्ये कोणता संघ
अंतिम 12 मध्ये दाखल होणार असेल ती इथून पाहायला मिळू शकेल. जो संघ मोरबी संघासमोर केलेल चिरनेर ही संघ मोठी जुई पाहायला मिळेल. दमदार कामगिरी राहिली आहे दोन्ही संघांची. त्यातून संघर्षामधून आत्तापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 23 धावसंख्येवर. अंतिम एक चेंडू इथं शिल्लक आहे. स्ट्रोक कशा प्रकारचा येईल, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल सांगणारा हा बॉल फेकला जातोय. गोलंदाज बंटी कामोडकरच्या हातून चांगला बॉल, त्यावरती हा स्ट्रोक करवड करण्यात आला. लवंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला, सिंगल पूर्ण झाली, धावाली सिंगल आणि टोटल पाहायला मिळेल 24 चेंडूंवरती झाल्या 24 धावा, 5 गडी बाद झाले आणि शेवटच्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ग्रीष्मा 11 मोठी जुई संघाला. त्या मात्र 4 षटकांमध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. अगदीच आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि अंतिम 3 षटकामध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत. सॉरी 9 नाही 8 धावा आलेल्या आहेत. त्यामध्ये 24 धावा झाल्या, 24 मध्ये करायच्या आहेत 25. आणि जाणून घेण्यासाठी जाऊया ऑन मॉकरे. पण पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकूया. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. श्री गणेश क्रिकेट संघाची दादाला साथ हाय मोलाची. जाईल तिथं हाय चर्चा भोलानाथ पाटील दादाची. सामने रंगणार वल्लभच्या नगरीत. खेळाडूंचा खेळ बघाया आले प्रेक्षक मैदानात. भोलानाथ पाटील सन्मान करतोय आलेल्या पाहुण्यांचा. बघा आलेल्या पाहुण्यांचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव एवन सरपंच चषक. धन्यवाद संतोष गरज सरांचा आवाज ऐकला तुम्ही या स्पर्धेमध्ये. आणि आता स्वागत करूया शेवटच्या या सामन्यामध्ये सगळ्याच प्रेक्षकांचं. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषकाचं आयोजन सौ जयमालाताई भोलेनाथ पाटील आणि त्याचबरोबर भोलेनाथजी पाटील साहेब यांची ही संकल्पना. बजरंगजी म्हात्रे, विनय गावण, प्रतीक म्हात्रे, राजेश पाटील आणि त्याचबरोबर सर्व सहकारी मित्र श्री गणेश क्रिकेट संघाची लाभलेली साथ. आणि त्याचमुळे हा क्रिकेटचा महासंग्राम गेले कित्येक वर्ष तुमच्या भेटीला येतोय. आता या मॅच मध्ये टार्गेट आहे 25 धावांचं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर एकाएकी महागणपती चिरनेर या टीमची जी इनिंग होती ती गडगडली. एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. कुठलाही फलंदाज तग धरून खेळलेला नाहीये आणि मग काय उतरती कळा लागली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ असा अद्भुत आहे. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जाईल आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल तुम्हाला देखील सांगता येत नाही. पहिला बॉल
फुलटॉस बॉल होता गॅपमध्ये का खेळल्या बरोबर कव्हर पॉइंट मधून निघतोय 2 फिल्डर धावतात त्याच्या मागे 1 फिल्डर प्रचंड वेगाने धावतोय परंतु बॉल चाललाय महाप्रचंड वेगाने सीमा पार आणि हा येतोय चौकार. सो अंकेश कामोटकरचा क्लास इथे दर्जा पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने कव्हर पॉइंट मधून या बॉलला त्याने दिशा दिली. फुलर लेनचा बॉल होता बरोबर ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळताना दिसत आहेत. सुरुवात धडाक्यात राहिली आहे या मॅच मध्ये. ग्रीष्मा इलवेन मोठी जोई या टीमची. मागचा सामना कमालीचा जिंकलाय त्यांनी. दुसरा बॉल कडक शॉट बेधडक शॉट नाथखुळा षटकार. हे असं राहिलं तर हा सामना याच ओव्हरमध्ये देखील संपू शकतो. काय फटका मारला. क्रीजच्या आतमध्ये थांबला होता अंकेश आणि बरोबर फिरवला बॉल. मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय आवाज होता. हा आवाज प्रेक्षकांना आवडतो, कॉमेंटेटरला आवडतो, बॅटरला आवडतो, परंतु गोलंदाजाला कधीच आवडत नाही हा फटका आणि हा आवाज. ऑन ड्राईव्ह इथे करत असताना गॅपमध्ये डीपमध्ये काऊ कॉर्नर सेट आहे. दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने इथे पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज सगळी काही सांगून चालली आहे आता चिरनेर या टीमची. हा तो चिरनेरचा संघ आहे जो उसाटने नाईट मध्ये अप्रतिम खेळला होता. अनिलजी ढोपरी यांनी ते आयोजन केलं होतं आणि खूपच दमदार अशी स्पर्धा रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून. स्वीप शॉट झाडू शॉट बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या जमिनीला गुदगुल्या करत येणारा हा चौकार. तीन मॅचेस मध्ये 134 धावा पाली खुर्द येथे अंकेश कामोटकरने केल्यात. पहिल्या मॅच मध्ये 53, दुसऱ्या मॅच मध्ये 40 आणि तिसऱ्या मॅच मध्ये 41. आणि तिथून जो फॉर्म याने पकडलाय हा फॉर्म त्याला इथेही घेऊन आला. इथे देखील त्याच फॉर्म मध्ये अंकेश कामोटकर खेळतोय. 16 धावा त्याने आतापर्यंत केल्यात. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता धावा गेल्या 2 रात्रीमध्ये कमालीच्या धावा करताना दिसतोय फलंदाजीमध्ये अंकेश कामोटकर. हलक्या हाताने ढकललाय. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईक ठेवेल देखील. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 ऑलमोस्ट सेम धावा आहेत. पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 16. या डावामध्ये धावा आहेत 17 आणि इथून मग गळती लागली टीम महागणपती चिरनेरला. सतरा धावा फलकावर लागले. 17 पहिलं षटक संपलं. आता या मॅच मध्ये फक्त 8 धावांची गरज आहे. 18 मध्ये 8. सतरा रन 8 धावा करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंकेश कामोटकर खतरनाक बॅटिंग यावेळेला अपील आणि ती उचलून धरली. फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपामध्ये आउट होईल. थोडीशी दुखापत झाली आहे परंतु ठीक आहे. इट्स ऑल राईट. फलंदाज आउट. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ज्या पद्धतीने तो फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता मागचा पाय वाकवला. चांगला निर्णय पंचांचा. प्लम LBW पिचिंग इन लाईन इम्पॅक्ट इन लाईन विकेट हिटिंग. त्यामुळे पंचांची भूमिका मी मगाशी देखील म्हटलं होतं किती महत्वाची ठरते क्रिकेटमध्ये. एक वेळेस कॉमेंटेटर नसला तरी मॅच सुरू होऊ शकते आणि पंच जर नसले तर मॅच सुरू होणारच नाही. पंच पाहिजेच. कॉमेंटेटर असला काय नसला काय चालून जातं. मॅच सुरू होऊ शकते पण तो पंच पाहिजेच आणि त्यांचा डिसिजन महत्वाचा आहे. चांगला निर्णय चांगली पंचांची भूमिका. अनिल टेंबे वलप
आणि सत्यवान काकडे स्ट्रायकर एंडला. पंचांच्या भूमिकेत धावा झाल्या 17. पहिले षटक संपले. सेकंड ओव्हरच्या सुरुवातीलाच विकेट आली आहे. साहिलच्या खात्यामध्ये ही विकेट आहे. परंतु या मॅच मध्ये फक्त 8 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज निनाद भोईर आलाय गोलंदाजीसाठी. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट 25 रनचं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्याने त्याच्यानंतर आउट झाला. अंकेश कामोडकर निनाद आला, त्याने फिरवलाय. हाफ ट्रॅकर होता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणीच नाहीये. धावा मिळतील 4. येतोय चौकार. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचलेली आहे. चौकाराच्या मदतीने आता 21 आणि त्यानंतर हा वाईड बॉल म्हणजे धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 22. सामना समाप्तीच्या मार्गावर. 22 रन. 16 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. चांगला फटका समोरच्या दिशेला मारला. डीप मध्ये फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. निनादच्या खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 23. आता फक्त औपचारिकता राहिली आहे मॅचची. सामन्याची हवाच काढली आहे. ग्रीष्मा 11 मोठी जुई. चांगला खेळला हा संघ. महागणपती चिरनेरच्या विरुद्ध उरणची लढाई होती. हा बॉल परत टाकावा लागेल. वाईड आहे. स्कोर इज लेवल. आता हळू प्रेक्षक देखील घरच्या दिशेने वाटचाल करतायत कारण त्यांना माहिती आहे सामन्याचा रिझल्ट ऑलमोस्ट आलाय. ग्रीष्मा 11 मोठी जोई पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. सुपर 12 मध्ये तो प्रवेश करताना दिसेल संघ आणि मुरबीच्या विरुद्ध त्यांना खेळायचं. या सिंगलच्या मदतीने सामना फिनिश आणि हा सामना जिंकत सुपर 12 मध्ये दाखल होतोय ग्रीष्मा 11 मोठी जुई संघ आणि त्यांना खेळायचंय या स्पर्धेमध्ये टीम स्वर्गीय जीवा RMSK मुरबीच्या विरुद्ध सुपर 12च्या दरम्यान. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. मी संतोष दादा घरत यांना परत एक वेळा विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दीप पाटील ठरला या मॅचचा हिरो. दीप या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नक्कीच या स्पर्धेमध्ये सरपंच भोलेनाथ पाटील साहेब आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर बजरंगजी म्हात्रे, विनय गावण, प्रतीक म्हात्रे, राजेश पाटील तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आपला आभार. आणि आता प्रवीण टेंबे समालोचक मित्र आमचे त्यांचेही आभार. जाऊया प्रेझेंटेशनसाठी संतोष गरज सर यांच्याकडे. या मॅचचा हिरो दीप. थँक्यू सो मच कुणाल दाते सर. देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी विनंती करतोय पाहुण्यांना, ज्ञानेश्वरजी पाटील, राजूदादा पाटील यांना विनंती करतो आपण या टॉक बॉक्समध्ये तिथे मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देऊया. प्रवीण सरांना विनंती आहे या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार ग्रीनवूडचे